नमस्कार मित्रांनो. कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही इन्स्टिट्यूट नेमकं काय काम करते, कसं काम करते, यामध्ये काय चालतं, या संदर्भात थोडीशी माहिती मी आपल्याला देतो. मी ऍडव्होकेट राजेश कातोरे 2007 पासून जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालय महाराष्ट्र येथे प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट आहे. आणि एक संकल्पना माझ्या डोक्यात आली की मला काय अडचणी आल्या ज्यावेळेस मी माझ्या प्रोफेशन मध्ये आलो. बिंग अ फर्स्ट जनरेशन लॉयर मी आल्यानंतर मी अनुभवलं की ट्रॅडिशनल वे ऑफ लर्निंग आपल्याकडे काय असते की आपण जाऊन सिनियरला जॉईन करतो, ऍज अ इंटर्न म्हणून काम करतो, ऍज अ ज्युनियर असोसिएट म्हणून काम करतो. आणि हे करत असताना की मला शिकण्याकरता की मला सपोज क्रिमिनल साईडला प्रॅक्टिस करायची आहे, तर मला काय ABCD पासून पहिल्यापासून शेवटपर्यंत एक केस माझ्या करताच शिकायला म्हणून ठेवलेली असेल असं होत नाही. बराच काळ त्यामध्ये निघून जातो, बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होण्याकरता बराच वेळ जातो. मी आज एखाद्या मॅटर मध्ये गेलो, त्याची स्टेज काहीतरी वेगळी असते, उद्या दुसऱ्या मॅटर मध्ये जातो, ती स्टेज वेगळी असते, मी कन्फ्युज होतो, मला जमेल का नाही या संदर्भात माझी परत त्रेधा तिरपट उडते आणि ह्या कन्फ्युजन मध्ये बरेच दिवस जातात आणि मग मी निर्णय घेऊ शकत नाही. मग बिंग अ फर्स्ट जनरेशन लॉयर मला आलेल्या प्रॉब्लेम्स मधून मला असं वाटलं की देअर शुड बी अ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट की जी आपली बेसिक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी करेल. उदाहरणार्थ मी ठरवलं की मला क्रिमिनल प्रॅक्टिस करायची, मला सिव्हिल प्रॅक्टिस करायची आणि मला जर क्रिमिनल प्रॅक्टिस मधल्या बेसिक कन्सेप्ट ह्या माहीत असतील तर, आणि मी त्या घेऊन जर न्यायालयात गेलो किंवा प्रॅक्टिसला गेलो तर डेफिनेटली दॅट इज गोइंग टू हेल्प मी अलॉट. आणि म्हणून ह्या उद्देशातून ही जी कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे याची स्थापना केली. आणि तसेच आमच्या बरोबर आमच्या सहकारी मॅडमही आहेत आणि ह्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे कोर्सेस रन करतो. त्याचा उद्देश काय? आज आपण बघितलं की प्रॅक्टिकल एज्युकेशन देणाऱ्या इन्स्टिट्यूट ज्या आहेत त्या फार कमी आहेत. सेकंडली, द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑल्सो रेज द कन्सर्न की जजेस आर गोइंग टू द ट्रेनिंग्स, व्हाय देअर आर नो ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर द ऍडव्होकेट्स. आणि हे जजमेंट येण्याच्या आल्या म्हणजे जेव्हा आलं त्याच्या कितीतरी दिवस अगोदरपासूनच आपण आपली कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही रन करत आहोत. कशा करता? की त्यामागचा उद्देश हाच आहे की प्रॅक्टिकली वकिलांना प्रॅक्टिकल नॉलेज हे आपल्याला कसं पोहोचवता येईल, लॉ स्टुडंट्सला प्रॅक्टिकल नॉलेज कसं पोहोचवता येईल, त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज कसं इन्हान्स करता येईल. एव्हरीबडी नाउ डेज wanted to give the examination. It may be JMFC, it may be prosecutor or something like that. However, experience is also required. आणि ते एक्सपिरियन्स घेण्याकरता की डेफिनेटली की माझे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं, त्या संदर्भातलं प्रॅक्टिकल नॉलेज माझ्याकडे असणं हे खूप गरजेचं आहे. आणि या उद्देशातूनच आपण ही जी काही इन्स्टिट्यूट आहे ती सुरू केली आहे. मग मी माझं उदाहरण सांगतो की क्रॉस एक्झामिनेशन मध्ये कॉन्ट्राडिक्शन आणि ओमिशन हे शिकण्याकरता मला बराच वेळ लागला, उशीर लागला. आणि मग अशा पद्धतीने आपला जो वेळ आहे तो वेळ कमी करण्याचं हे बाकीच्या गोष्टी म्हणजे ह्या कमी करण्याचं काम या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून वेगवेगळ्या कोर्सेसच्या माध्यमातून केलं जातं. सो आवर एम, आवर गोल, आवर ऑब्जेक्ट इज व्हेरी क्लिअर टू स्प्रेड द प्रॅक्टिकल नॉलेज among the law student, among the advocates who are already practicing, among those aspirants, legal students who are aspiring for the examinations. They should be equipped with the practical knowledge. आणि या उद्देशाने आपण ही इन्स्टिट्यूटची स्थापना सुरुवात केलेली आहे आणि याच उद्देशाने आपण वेगवेगळे कोर्सेसही रन करतो, वेगवेगळे फ्री वेबिनार्स पण आपण घेतो आणि त्याकरता मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देईल. निश्चितच आपण ह्या इन्स्टिट्यूट बरोबर जोडलं जावं. यू बी स्टे कनेक्टेड. आपल्या स्क्रीनवर त्या इन्स्टिट्यूटचे नंबर्स असतील, आपल्या काही क्वेरीज असतील, आपल्याला निश्चित इन्स्टिट्यूट बरोबर जोडण्याकरता ते नंबर्स आणि त्या नंबर्सवर दिलेला जो काही ऍड्रेस आहे त्यावर आपण संपर्क साधू शकता. सो दिस इज फ्रॉम मी, बिंग अ फाउंडर ऑफ कोर्टरूम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, अ मेसेज फॉर यू. थँक्यू.